आज कोल्हापूर शहर राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या वतीनं कोल्हापूर महापालिकेसमोर साखळी उपोषण चालू आहे. लाक्षणिक साखळी उपोषण हे या कारणासाठी की गेली 2 वर्ष महाराष्ट्र राज्य शासनाकडे कोल्हापूर महापालिकेचा आकृतीबंधची जी सेवा नियमावलीकरता मंजुरीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. तसंच शहर फेरीवाला धोरण राबवण्याकरता फेरीवाल्यांची जी निवड समिती करण्यात आलेली आहे त्यामध्ये फेरीवाल्यांचे प्रतिनिधी, पोलीस खात्याचे, RTO प्रतिनिधी आणि विविध अशासकीय प्रतिनिधी याचा प्रस्ताव देखील गेली 2 वर्ष महाराष्ट्र राज्याकडे प्रलंबित आहे. फक्त त्याला मंजुरी देऊन या दोन्ही विषयाला खाली पाठवायचं काम फक्त महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाचा आहे. पहिला प्रश्न जो आहे की जो सेवा नियमावलीला मान्यता द्यायचा, त्याच्यामुळं आज कोल्हापूर महापालिकेमध्ये 1700 ते 1800 कर्मचारी भरतीचा प्रश्न प्रलंबित पडलेला आहे. त्यामुळं महापालिकेसमोर वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 आणि वर्ग 4च्या हे जे 1700 ते 1750 कर्मचारी भरती प्रलंबित आहे. त्यामुळं कामाचा बोजवारा उडला आहे. एकेका अधिकाऱ्याकडं 4-4, 3-3 चार्ज, भ्रष्टाचार कसाही चालू आहे, गुणवत्तापूर्ण काम चालू नाही, योग्य पद्धतीनं कामाचं नियोजन नाही, नागरिकांना कामाला न्याय मिळत नाही. नागरिकांची पण ऑफिसला गेलं, कुठलंही काम घेऊन गेलं तर जागेवर अधिकारी नाहीत, खाली रोडवर कर्मचारी कमी आहेत. त्यामुळं स्वच्छता नाही, उद्यानाची अवस्था दुरावस्था आहे, मैदानं व्यवस्थित नाहीत, लाईटचे कर्मचारी कमी आहेत, लाईटचे इंजिनियर कमी आहेत, पाणी पुरवठ्याला इंजिनियर नाही आहेत, परत सिव्हिल इंजिनियर कमी आहेत, TP ऑफिसमध्ये इंजिनियर कमी आहेत, अधीक्षक पदाची पण तशीच व्यवस्था आहे. या सगळ्याला जबाबदार हा जोपर्यंत सेवा नियमावलीचा प्रस्ताव राज्य शासन त्याला मंजुरी देत नाही तोपर्यंत ही भरती होत नाही. त्यामुळे किती जरी दंगा केला तरी कामाचा बट्ट्याबोळ हा राहणारच आहे. त्यामुळे मूळ या कामाचा गाभा हा प्रस्ताव आहे. शेजारची सांगली महापालिका, सोलापूर महापालिका, छत्रपती संभाजीनगरची महापालिका, अकोल्याची महापालिका या सगळ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले. त्या ठिकाणी योग्य पद्धतीने कर्मचाऱ्यांचं नियोजन चालू झालं. मग आमचं कोल्हापूरचाच प्रस्ताव का मागं? शहराला पालकमंत्री आहेत, जिल्ह्याला मंत्री महोदय आहेत, या जिल्ह्यामध्ये महायुतीचेच आमदार आहेत, उत्तर दक्षिणमध्ये सत्ता महापालिकेत महायुतीचे आहे. त्यामुळे हा प्रस्ताव का प्रलंबित आहे याच्या विरोधात म्हणून आम्ही आज परवा 48 तासाचा आम्ही अल्टिमेट दिलता की या 2 दिवसात अधिवेशन चालू आहे महाराष्ट्र शासनाचं. हा तात्काळ प्रस्ताव 10 मिनिटाचं काम आहे. VC व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रोज मुंबईतून कोल्हापुरात चालते. हे व्हिडिओ कॉन्फरन्समधनं पण हा प्रश्न मिटू शकतो. त्यामुळं आम्ही मागच्या महासभेत पण पहिल्या महासभेत मांडला, 28 तासाचा अल्टिमेट दिला तरी प्रलंबित आहे. त्याच पद्धतीनं फेरीवाल्या समितीची इथे जी निवडणूक झालेली आहे त्याचं अधिग्रहित म्हणून गॅझेट करण्याकरता पण 2 वर्षापूर्वी प्रस्ताव नगरविकास विभागाकडे आहे. तो प्रस्ताव फेरीवाल्यांचा मंजूर होत नाही तोपर्यंत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी शहरात होऊ शकत नाही. फेरीवाल्यांचे झोन तयार करता येत नाहीत. त्या फेरीवाला समितीमध्ये पोलीस खात्याचे प्रतिनिधी, RTOचे प्रतिनिधी, महापालिकेचे प्रतिनिधी, फेरीवाल्यांचे प्रतिनिधी असे प्रतिनिधी त्यात निवडलेले आहेत. त्याला फक्त मान्यता द्यायची आहे. मान्यता दिल्यानंतर हे फेरीवाल्यांचं नियोजन अधिकृत कोण, अनधिकृत कोण, त्यामुळे जे अतिक्रमणाचा विळखा आहे, जे वाहतुकीची समस्या वारंवार होत आहे, ते जो कायमपणे त्याच्यावर आवाज उठवला जातो त्याला न्याय मिळणार आहे. याकडे पण लक्ष वेधण्यासाठी या दोन्ही प्रश्न निकालात निघायसाठी हे काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उभाटा गटातर्फे आज लाक्षणिक साखळी उपोषण आहे. सरकारला आमच्या विनंती आहे की हे तात्काळ प्रश्न मिटवा. सरकार गतिमान आहे म्हणते, महायुती पारदर्शक कारभाराचा गाजावाजा करतं, म्हणजे 2-2 वर्ष या फाईलला मंजुरी का नाही म्हणून हे आमचं हे उपोषण आहे. आपण या तात्काळ फाईल मंजुरी करावी. खरं तर 48 अल्टिमेटम दिला होता. राज्यात बैठलं तर महायुती सरकार आहे, महापालिकेतील महायुती सरकार आहे, तरी पण असे प्रश्न का सुटत नाही? त्यांना जनसामान्यांच्या प्रश्नात आवड आहे का नाही हाच तर यातून दिसतंय. हे प्रश्न खरं जनसामान्यांच्या रोजच्या प्रश्नाशी निगडीत हा प्रश्न आहे. त्यामुळे हा तात्काळ सोडवायला पाहता. मनुष्यबळच नाही तर महापालिका चालणार कशी? प्रशासकीय आणीबाणी येईल या 2-3 महिन्यानंतर. अजून या महिन्यात काही लोक रिटायर होणार,
त्यानंतर रिटायरमेंट आहेत. महापालिकेला कुलपं लावायची वेळ येईल. आज आमचं 1 दिवसाचं हे लाक्षणिक उपोषण आहे. त्यानंतर आत्ता जरी नाही संपवला तर पुढच्या टप्प्यात वेगवेगळ्या धर्तीवर आम्हाला हा प्रश्न जोपर्यंत निकालात लागत नाही, याचा निर्णय होत नाही या दोन्ही प्रश्नांचा, तोपर्यंत टप्प्याटप्प्यानं आम्ही लोकशाही मार्गानं आम्ही निदर्शनाचे मार्ग पत्करू. ज्या त्यावेळेला ते अस्त्र आम्ही बाहेर काढू. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.